सुप्रभात बघणाऱ्यांनो. तर आज मकर संक्रांतीचा दिवस आणि सोबत माझी आजी आमची. तर आशीर्वाद आहे. जेवायला बघू शकताय पुरणपोळीचा बेत, पारंपरिक मराठी जेवण पुरणपोळी. तर सोबत कुरडी पापड, भजी, येळवणीची आमटी, भात आणि वरनं लिंबू टाकायचा नाही का, एक नंबर लागते. आणि तूप टाकून गुळवणी केली आणि पोळी पण बघू शकताय एक नंबर भाजली मम्मीनं. तर पुरणपोळीचा स्वाद घेऊया. ओके. आणि बाय द वे कसा दिसतोय मी, कुर्ता बिरता घातला नाही का आज? हाय तर दिसणार की रे. पण शुभेच्छा द्यायला लागले गेला ते काय असं काय बोलायला लागले राजकारणात काय हे रेकॉर्डिंग झाली हो, सगळं बोललेलं आले. तर बघणाऱ्यांना बघू शकता गल्ली चालतो आपल्या बागेत बसलोय. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. घ्या गोड बोला मलाही जाऊ आता चहा पिऊन भाऊकी तुला पण हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तिळगुळ घ्या, गोड बोला नाहीतर नाही बोला, पण पुस्तक तेवढं बोलू नका. काय अरे कशाला नादी लागता माझ्या मागे, मी माझ्या भविष्याच्या पूर्ण करल मी माझ्या इच्छा. पाहिजेत फक्त शुभेच्छा तुमच्या. किती मस्त दिसायला लागली मम्मी. दर गजर तुला आणलीत. आमच्या मानेंच्या बाया वर्षभर भांडणं करते त्या, पण सणासुदीला एकत्र येऊन व्यवसाय लागले त्या. तर असंच प्रत्येकानं राहावं, भांडावं करावं, पण सणासुदीला एकत्र यावं. हाय ना वहिनी? 1 2 3 स्टार्ट. तर आमच्या मम्मीला मी एक सरप्राईज देणार आहे. तर जाऊया मम्मीला सरप्राईज देऊया. ओके. तर मम्मीनं ही 2 सोन्याच्या अंगठ्या चूज केलीत. आता हिऱ्याच्या अंगठ्या बघायला लागलोय. म्हणजे कशावरनं ओरिजिनल डायमंड आहे नाही का हे? त्याचं सर्टिफिकेट येणार तुम्हाला GSI प्रमाणित. हां त्याच्यावर सगळं त्याच्यामध्ये माहिती येणार. नॅचरल डायमंड आहेत, हां किती सेंटचे आहेत, कोणता कलर आहे, कोणती क्लिअरिटी आहे, कोणता कट्स वापरलेत, ते सर्व त्याच्यामध्ये माहिती येते तुम्हाला. तुम्हाला एखादं सर्टिफिकेट दाखवतो वाटलंच तर. ओके. सर्टिफिकेट GSI रिपोर्ट नंबर, वजन, स्टार्टिंग हे वजन, त्यानंतर शेप कुठला आहे, राऊंड ब्रिलियंट, कलर कोणता आहे तो FG, क्लिअरिटी VVS, कट येतो तो व्हेरी गुड, आणि नंबर ऑफ डायमंड किती पीस आहेत ते. त्याच्यानंतर मेटल कुठले, येलो गोल्ड, रोडियम पॉलिश, मेटल प्युरिटी 18 कॅरेट गोल्डची, टोटल आयटम वेट, आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे डायमंड तर नॅचरल डायमंड हे असं येतं, आणि कोणती वस्तू त्याचा फोटो पण येतो इथे. सुकते पण मम्मी तुला हिऱ्याच्या अंगठीने. आपल्या बजेटमध्ये दाखवायला लागला ना? थोडंफार कमी जास्त असेल. होय का? काय दिसते मग अंगठी? मला ते असं आम्हाला सवय ना अशी. अगं पण आता हिरा घे मम्मी, हिरा घालायची सवय करा आता तू. हिऱ्यानं हिऱ्याचं घेतलं असं. हा तेच मेन, पहिल्यांदा मुलगा घेतला ना माझा. कारण हाऊस एवढा मुलगा करायला लागला नंतर हाऊस करून घ्या. अंगठी घ्यायला आले मला. 59-200 आवडली का तू? नीट बोल का तुम्ही? हो आवडली की रे. कसं तर वाटायला लागले हिऱ्याची अंगठी घेतली म्हणलं है ना. असं दे, सवय करून घे. जर आमची मम्मी म्हणते मोडाई बिडाई झाली तर कमी कमी येईल नाही का हिऱ्यांची असल्यामुळे. अजून एकदा. हां, हे हिऱ्याची अंगठी आहे. ह्याचे दिवसेंदिवस हिऱ्यांची प्राईस वाढत जाते, त्यामुळे याचे पैसे तुम्हाला नंतर जास्तच येतात. त्याचे रेट कमी जास्त होतात, पण हिऱ्यांचे रेट कमी होत नाही, ते कायम वाढत जाते. त्यामुळे तुम्हाला हिऱ्यांचा फायदा जास्त. तुम्ही कधीही या, त्याचं रिप्लेसमेंट तुम्हाला चांगलं भेटेल. झालं का कन्फ्युजन दूर? फक्त सर्टिफिकेट सोनं नाही हिरा आहे. ओके, सोनं आहे आणि ही हिरा आहे. तर हिऱ्याची अंगठी गिफ्ट केली मम्मीला माझ्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने. तर बघू शकताय सरांची गाठ पडली आपल्याला.
तर सरांचा आशीर्वाद घेतला तर भेटून आनंद झाला सर नाही धन्यवाद. आम्हाला पण खूप आनंद झाला. आपण आठवणीनं आम्हाला भेटताय आणि शाळेची आठवण काढताय याच्याबद्दल आनंद आहे, आनंद. तर गिफ्ट पण दिले PNG वाल्यांनी. धन्यवाद. तर सागर दादानं प्रेफर केलं तर मला PNG मध्ये यायला. धन्यवाद सर. ओके दादा भेटून आनंद झाला तुला. तुम्हाला पण भेटून आनंद झाला. सरप्राईज. वाव कसं भारी. काकू भारी. असं त्याची बायको येऊस तर आपण घालायची आई. अरे खडं नाही का केली ते ना. हिरायत ही माहित आहे. ओरिजिनल हिरायत आई. तू काय करते माझ्या नावावर का बस काय मी काय घेऊन जायचं तर तुला तुला काय पाहिजे सांग. मला काय तुझ्या आशीर्वाद तुझ्या बापांना नाही तेवढं. आता आईची लय मोठी इच्छा आहे की अष्टविनायक करायचं म्हणून. तर आजीला अष्टविनायक करून आणणार म्हणजे आणणार मी. गिफ्ट पण काय दिले बघा. ही मी रागात असलं फोडायचं नाही का घरात राग आल्यावर. तर हे गिफ्ट दिले असलं पण हे बघ योगा मला कसं आलं मी खातो हा बोल. धनुदीदी म्हणते कॉलेजमध्ये असताना सागर दादा कसला स्ट्रिक्ट वागायचा ना आता व्लॉग मध्ये तुला घेतोय. आता बहिणींची लग्न झाली माझ्या. त्यांच्या संसाराला त्यांचं आता फ्रीडम. तरी पण आज लिपस्टिक लावू नको. लिपस्टिकची काय गरज असते. लगा काय योग घडला. इकडून चालत येत होतो ना या विशालकडं आणि विशाल म्हणते बाबा आता लक्ष नव्हतं तुझ्याकडं म्हणून. पण मायकल गेमिंग म्हणून याचं यूट्यूबला अकाउंट आहे. तर ह्यानं मला कमेंट केली नाही का कसं वाटलं पान दादा म्हणून कमेंट केली. आणि मी इथं नुकतंच आलो आहे आणि त्याचं लक्ष पण नव्हतं मी आलेलं. आणि कमेंटची मला नोटिफिकेशन पडली नाही का. तर खरं भाऊ तुम्हाला बघून नाही टाकली कमेंट. नाही आई शपथ नाही. आईसोबत घेते म्हणलं सिरियसली असेल लागा काय तर योगायोग घडलाय भाऊ असा. विशाल लील ब्रो मी आता तुझा ब्लॉग बघितला होता. होय ना. मग बघितलं पहिले मी टाकलं. ओके. तर 100 पानं पार्सल दे. बंद करून म्हणतोय काय कळ काय चालू लागा काय लागा काय लागा माइंड ब्लोईंग. काय माइंड ब्लोईंग सारखं काय केलं मी सांग. आता इश्यू झालाय इथं साऊंड आणलाय पण कॉपीराईटमुळं आम्ही कंटेंट दाखवू शकत नाही. त्यामुळं डबल आपण रेकॉर्डिंग करायला लागलोय. व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलोय. तर आम्ही तोंडानं गाणं म्हणणार आणि किरण त्याच्या कॉलेज लाईफमध्ये डान्स घेतलेला ती स्टेप करून दाखवणार आहे. तर किरण 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 तर किरणनं तर काय आपल्याला डान्स करून दाखवला नाही. अरे तसं काय नाही उद्या आपण करू 100%. 100% शब्द दिलाय उद्या डान्स करून दाखवणार. नाही करणार मी. आहे का ते असं किरण करतो. किरण लाजवतो आम्हाला परत. हा चला आता बाय बाय. जवळ आहे 5 किलोमीटर चालून झालेलं आहे माझं. ह्यांच्या ठिकाणचं नाही. तर लाईक करा, कमेंट करा, साईकला सबस्क्राईब करा.